मराठा समाज सोबत आहे म्हणून PhD घेतल्यासारखं जरांगे यांनी बोलू नये व वागू नये. प्रवीण दरेकर. ऑन अशोक चव्हाण वक्तव्य. ज्या पक्षाचे सरकार आहे, भवितव्य आहे, त्यात सुरक्षितता असते. केंद्र व राज्यात आमचे सरकार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीनं आम्ही उजवे आहोत. ते मुख्यमंत्री होते, त्यांना हवेची दिशा कळते, ती दिशा तो खोतकरांना दाखवत आहे. ऑन अंतरवाली सराटी. मराठा OBC आमने-सामने येऊ नये म्हणून या निर्णयाला उशीर होत आहे. OBCतून संविधान आरक्षण देता येत नाही म्हणून हा विषय लांबलाय. मराठा आरक्षणासंदर्भात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे. PWD आरक्षण नसल्यामुळे अनेकांचं नुकसान झालंय. त्या आक्रोशाला वाट देण्यासाठी मराठा आंदोलक पुढे येत आहेत. सरकार म्हणून सर्वसमावेशक भूमिका घ्यावी लागते. सर्व समाज सरकारला सारखे असून कुणाला अन्याय होऊ देणार नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे. कुणी त्यावर राजकारण करू नये. ऑन जरांगे. जरांगे यांचे शिक्षण फडणवीस यांच्याहून जास्त झालेलं आहे. त्यांना बोलायला लगाम नसतो. फडणवीसांना किती कविता आणि त्यांची गणित महाराष्ट्रानं पाहिलेत. मराठा समाज सोबत आहे म्हणून PhD घेतल्यासारखं जरांगे यांनी बोलू नये व वागू नये. ऑन नागपूर. जोपर्यंत अंतिम जागा वाटप होत नाही तोपर्यंत सर्वजण दावा करतील. जागा वाटप झाल्यावर तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम करतील. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठक बोलावली होती. नेमकी बैठकीत काय चर्चा झालेली आहे? मुंबईतली अभ्युदयनगर एक म्हाडाची मोठी वसाहत आहे आणि या वसाहतीचा C&Dच्या मार्फत डेव्हलपमेंट करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी घेतला. मुख्यमंत्र्यांची त्याला मान्यता घेतली आणि त्यानंतर एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण अभ्युदयनगरमध्ये मध्यमवर्गीय मराठी माणसांमध्ये खास करून त्या ठिकाणी निर्माण झालं. तथापि पुढची प्रोसेस होत असताना अनेक बैठका म्हाडा स्तरावर झाल्या. त्याच्यामध्ये 500 स्क्वेअर फीटच्या वर जाता येणार नाही अशा प्रकारची चर्चा झाल्यानं अभ्युदयनगरचे रहिवासी संभ्रमित त्या ठिकाणी झाले आणि त्यामुळं त्यांनी मागणी केली की आम्हाला कमीत कमी मागच्या विकासकांनी जेवढं त्या ठिकाणी जागा देण्याचं मान्य केलं होतं, किंबहुना 678 इथपर्यंत मॅक्झिमम देता येईल, त्या आधारे जागा मोठी द्यावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली. मी उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना फेडरेशनच्या वतीनं विनंती केली आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की तात्काळ त्यांनी या ठिकाणी अभ्युदयनगर फेडरेशनसोबत बैठक लावली आणि कमीत कमी 635 जागा आणि मॅक्झिमम जेवढी देता येईल अशा प्रकारचं टेंडर फ्लोट करावं. आज एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी असा निर्णय मुंबईतल्या या म्हाडा वसाहतीकरता देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः उपस्थित राहून या ठिकाणी घेतला. या ठिकाणच्या रहिवाशांची दुसरी मागणी होती की प्रत्येकाला त्या ठिकाणी कार पार्किंग मिळावी. पूर्वीच्या त्यांच्या चर्चेमध्ये 4 घरामागे, बरोबर आहे ना, नियमाप्रमाणे पार्किंग देऊ. परंतु देवेंद्रजींनी समजावून सांगितलं की हल्ली मध्यमवर्गीय छोट्या माणसाकडे पण गाडी असते आणि येणाऱ्या 50 वर्षामध्ये आणखी त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या हा छोटा माणूससुद्धा भक्कम होईल. त्याच्यामुळे प्रत्येकाला गाडी पार्किंगसाठी द्यावी अशाही प्रकारचा निर्णय या ठिकाणी झाला. त्याचबरोबर कॉर्पस फंडाच्या संदर्भात निगोशिएट करावं आणि योग्य तो कॉर्पस फिजिबिलिटीच्या आधारे द्यावा अशा प्रकारचे फेडरेशनला रहिवाशांना जे अपेक्षित होते ते निर्णय आज सह्याद्री अतिथीगृहात देवेंद्रजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्या ठिकाणी झाले. आणि मला वाटतं हे अभ्युदयनगरवासियांसाठी स्वप्न असेल की उपमुख्यमंत्री येतात काय, घोषणा करतात काय, GR निघतो काय, GR झाल्यानंतर प्रोसेस सुरू काय होते आणि अडचणी आल्यानंतर पुन्हा या सर्वसामान्य माणसासाठी बैठक लावून निर्णय घेणं
हा एक गतिशील नेता किंवा सरकारचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी लोकांना दिसले। या बैठकीत माझ्यासोबत आमदार प्रसाद लाड, गृहनिर्माण विभागाच्या ACS वल्सा नायर मॅडम, VP संजीव जयस्वाल, CO बोरीकर, तसेच महासंघाचे पदाधिकारी रासम विलास सावंत, माजी अध्यक्ष काटकर आणि सर्व कमिटीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित होते। आणि मला वाटतं अभिदयनगर रहिवाशांच्या विकासातलं एक सोनेरी पाऊल आज या ठिकाणी पडल्याचं देवेंद्रजींनी या ठिकाणी सुखद अशा प्रकारचा धक्का आमच्या रहिवासी संघाला अभिदयनगरला दिलेला आहे। हजारो कुटुंब आहेत, मराठी कुटुंब कधी होणार? कारण सातत्याने निर्णय होत आहेत, मात्र अंमलबजावणी कधी होणार असा प्रश्न अभिदयनगर। आपण जर या सगळ्या निर्णयाची सिक्वेन्स बघितलात किंवा टप्पे बघितलेत तर मुंबईतला सर्वात गतिशील अशा प्रकारचे निर्णय या ठिकाणी झालेत। गोरेगावच्या हाऊसिंगच्या परिषदेमध्ये देवेंद्रजींकडे मागणी फेडरेशनने केली। त्यानंतर धन्यवाद देवेंद्रजी नावाचा गृहनिर्माण संस्थातल्या निर्णयांबद्दल आम्ही कार्यक्रम घेतला। त्या ठिकाणी अभिदयनगर रहिवासी संघाने मागणी केली। आणि मी माझ्या आयुष्यात राजकीय जीवनामध्ये असं पाहिलं नाही, स्टेजवरनं कार्यक्रमातनं मुख्यमंत्र्यांची संमती देवेंद्रजींनी घेतली आणि घोषणा केली। त्यानंतर GR निघाला आणि GR निघाल्यानंतर CNDचा GR त्या ठिकाणी निघाला आणि प्रोसेस चालू असताना काही अडचणी आहेत म्हणून आज बैठक झाली आणि आजच्या बैठकीत 8 दिवसाच्या आत या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण करावी असा टाईम बाउंड त्या ठिकाणी देवेंद्रजी कार्यक्रम दिलेला आहे। आणि मला वाटतं अशा प्रकारचा निर्णय मुंबईच्या हाऊसिंग सेक्टरमध्ये किंवा एखाद्या वसाहतीच्या विकासासंदर्भात खचितच आपल्याला पाहायला मिळाला असेल। भाऊ, महाविकास आघाडीची बैठक जागा वाटपासंदर्भात सध्या सुरू आहे। आज फायनल जवळपास निश्चिती जी आहे महाविकास आघाडी करणार आहे। आता त्यांचं काय करावं, निश्चिती करावी, आज करावी, उद्या त्यांचा विषय आहे। परंतु मला अजिबात वाटत नाही त्यांच्यात एवढे त्या ठिकाणचे वादविवाद आहेत, जागा वाटपावरनं खेचाता नाही, ते आज त्यांचा निर्णय होईल असं वाटत नाही। परंतु शेवटी त्यांची आघाडी आहे, त्यांनी काय करावं हा त्यांचा विषय आहे। आपल्याला यातला विसंवाद लवकरच बाहेर आलेला दिसेल। राहुल गांधी यांच्या आरक्षण बाबतीतील विधानावरतून आता भाजपचे खासदार अनिल बोंडेंनी कुठेतरी एक वादग्रस्त विधान केले की राहुल गांधींच्या जिभेवर चटके देण्याची गरज आहे। मला वाटतं जिभेचा विषय पुढे आलेला आहे, प्रत्येकाने जिभेवर लगाम घालण्याची आवश्यकता आहे। त्याच्यामुळे राहुल गांधींनी पण बोलताना जो सर्वसामान्य उपेक्षित, वंचित, शोषित, पीडित समाज आहे त्या संदर्भात आरक्षण रद्द करा हे बोलणंसुद्धा त्या जिभेला त्या ठिकाणी शोभा देणारं नाही आहे। म्हणून अशा प्रकारचं जीभ छाटणं किंवा चटके देणं हेही समर्थनीय होऊ शकत नाही। परंतु जिभेवर बोलणाऱ्यांनी पण लगाम घातला पाहिजे आणि त्यावर टीका करणाऱ्यांनी पण। भाऊ, महामंडळ जे आहे ते राष्ट्रवादीच्या काही आमदारांना वाटण्यात आली, देण्यात आले 3 महामंडळ, परंतु अजितदादा यांच्या कोणत्याही आमदाराला महामंडळ शिवसेनेच्या वाटल्यात। शिवसेनेच्या वाटप झाले, मात्र राष्ट्रवादीच्या आमदारांना आपण शिवसेनेच्या शिंदे साहेबांच्या नावावर जे असणाऱ्या 3-4 महामंडळाचं वाटप झालं। अजितदादांची यादी तयार होते, भाजपची यादी तयार होते, परंतु आता त्यांची गाडी फास्ट आहे, त्यांचे आमदार थांबायला तयार नाहीत। तसे अजितदादा आणि आमच्या भाजपचे जरा सबुरीवाले आहेत, त्याच्यामुळे 2 दिवस लेट होत आहे, पण तिन्ही पक्षाचं होईल। मुख्यमंत्री पदावरून कुठेतरी चढाओढ सुरू दिसते, कारण एकीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असं गिरीश महाजन म्हणतात, दुसरीकडे चाकणकर रुपाली म्हणतात की अजितदादा मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत, शिरसाट म्हणतात एकनाथ शिंदेच पुढच्या वेळी मुख्यमंत्री। हे बघा, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला असं वाटतं की आपला नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे। त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता माझ्या पक्षाचा प्रमुख किंवा नेता मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा बाळगणं काही चुकीचं नाही आहे। त्यामुळे अजितदादाच्या कार्यकर्त्यांना वाटतं त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, शिंदेसाहेबांच्या कार्यकर्त्यांना वाटतं त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, तसं गिरीश महाजन बोलतात तसं आम्हाला वाटतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत। परंतु तिन्ही पक्षाला जरी वाटत असेल तरी अंतिमतः तिन्ही पक्षाचे 3 नेते एकत्रितपणे आमच्या पक्षाचे दिल्लीतले शीर्षस्थ नेत्यांशी चर्चा करून
महायुतीचा मुख्यमंत्री होईल एवढं मात्र नक्की. मोदी सरकारने कॅबिनेटमध्ये वन नेशन वन इलेक्शन प्रस्तावाला मंजुरी दिली आहे आणि त्यामुळे काही राज्यांच्या निवडणुका सध्या ज्या काही होतील त्या एकत्र होण्याची शक्यता आहे. नाही, मला वाटतं हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय असू शकेल. अनेकांनी प्रयत्न केला, इव्हन काँग्रेसच्या राजवटीतही, की अनेक प्रकारच्या निवडणुका 5 वर्ष चालू असतात. त्याच्यामुळे मशिनरी त्या ठिकाणी एंगेज असते, अवाजवी करोडो रुपयाचा खर्च होतो, लोकांचा वेळ अनेक निवडणुकांसाठी मतदानाला त्याच्या अगोदर जात असतो, कर्मचारी वर्ग डेप्यूट करावा लागतो आणि जर हा वेळ वाचला, खर्च वाचला, मशिनरी वाचली तर देशहितासाठी ते चांगलं आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा निर्णय जर होत असेल तर देशवासी याचं मनापासून स्वागत करतील. अशोक चव्हाणांनी खतगाव होऊ नका, तुम्ही सध्या सुरक्षित जे आहे ते भाजपमध्ये आहे, त्यामुळे अशोक चव्हाणांच्या अशा वक्तव्यामुळे सुरक्षित असं त्यांनी वक्तव्य काढलेलं आहे किंवा बोललेलं आहे, त्यामुळे अनेक राजकीय चर्चा सुरू आहे. कसं ज्या पक्षाचं सरकार आहे, ज्या पक्षाला भवितव्य आहे त्यामध्ये सुरक्षितता असते. आज केंद्रात भाजपचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार आहे, उद्या भविष्यात महाराष्ट्रात आमचं सरकार येणार आहे महायुतीचं. त्याच्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनं आम्हीच उजवे आहोत आणि म्हणून अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री राहिलेत, त्यांना हवेची दिशा कळत असते, त्याच्यामुळे त्यांनी तशा प्रकारचं वक्तव्य केलेलं असू शकतं. चर्चा सुरू अशी झाली की ईडी सीबीआय असे काही भीती दाखवली. ही चर्चा तुमची आहे ना, असं अशोक चव्हाण कुठे बोलले का? त्यांना वाऱ्याची दिशा कळते आणि ती दिशा त्यांनी खदगावकरांना दाखवली. अंतरवाली सराटीमध्ये 2 आंदोलनं सुरू झालेली आहेत. एक मराठा आरक्षणाचं आहे, दुसरं ओबीसी आरक्षणाचं. मराठा आणि ओबीसी कुठेतरी आमने सामने येताना पाहायला मिळत आहे. नाही, मराठा ओबीसी आमने सामने येऊ नये यासाठी आज निर्णयाला उशीर होतो आहे. कारण ओबीसीतना संविधानिक आरक्षण देता येत नाही म्हणून हा विषय लांबला आहे. परंतु आता मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत. EWSच्या संदर्भात आता भूमिका घेणाऱ्या मराठा समाजाचा वर्ग पुढे आला आहे. कारण EWSचं आरक्षण नसल्यामुळे अनेक विद्यार्थी, अनेक युवकांचं नुकसान झालेलं आहे, त्यांचा आक्रोश पुढे आला आहे. त्या आक्रोशाला वाट देण्यासाठी आता मराठा आंदोलक पुढे येत आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत, परंतु सरकार म्हणून सर्वसमावेशक भूमिका घ्यावी लागते. त्याच्यामुळे सरकारसाठी सर्व समाज सारखे असतात. त्याच्यामुळे कुणावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु आंदोलनाच्या आडून कुणी राजकारण करू नये असंही सरकारला वाटतं. यावर जरांगे पाटील असं म्हटलं की फडणवीसांनी किती गणितं आखली तरी ते फेल करू असं त्यांनी म्हटलं. नाही, मला वाटतं त्यांचं शिक्षण देवेंद्रजींपेक्षा जास्त झालेलं आहे, त्यांचा अभ्यास जास्त आहे. त्याच्यामुळं आता त्यांना काय बोलायचं, कारण त्यांना बोलायला काय लगाम नसतो. देवेंद्रजींना मर्यादा आहेत. आता देवेंद्रजींना किती कळतं आणि त्यांची गणितं काय होतात महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि येणाऱ्या काळातही दिसेल. आता मराठा समाज सोबत आहे म्हणून त्या ठिकाणी आपण PhD घेतल्यासारखं जरांगीने बोलू नये, वागू नये. नागपूरमधल्या 6 जागांवरून कुठेतरी शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष आमनेसामने दिसत आहेत. कारण ज्या ठिकाणी नागपूरमध्ये ज्या मतदारसंघांवरती भाजपचं वर्चस्व तिथे शिवसेनाही दावा करताना पाहायला मिळते. नाही, मला वाटतं जोपर्यंत जागा वाटप अंतिम होत नाही तोपर्यंत प्रत्येक पक्ष दावा करणार. परंतु जागा वाटप अंतिम झाल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे महायुती म्हणून त्या ठिकाणी सामोरं जाईल. कुठल्याही प्रकारचा वादविवाद नसेल.